नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बेसिक केमिस्ट्रीच्या दुसऱ्या चॅप्टरच्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। यामध्ये आता आपण बघणार आहोत मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोलिसिस। इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय? केमिकल चेंज प्रोड्यूस बाय पॅसेज ऑफ इलेक्ट्रिक करंट हा कीवर्ड आहे। पॅसेज ऑफ इलेक्ट्रिक करंट असेल तर ते इलेक्ट्रोलिसिस असणार आहे। इन केमिकल डिकम्पोजिशन दॅट मीन्स ब्रेकिंग अप ऑफ अ सबस्टन्स into charged atoms, it is known as electrolysis. Electrochemical series, cations and anions are arranged in order of decreasing activity. Electrochemical series मध्ये cations anions जे आहे ते decreasing activity ने ऑर्डर त्यांची असते। इथे बघा पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम हे वर आहेत, त्याच्यानंतर खाली जे आहेत त्याच्यामध्ये गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम स्पेशली येतात, त्याच्यानंतर हायड्रोजन, कॉपर हे खाली आहेत। त्याच्यानंतर next is example of electrolysis of copper sulfate solution using platinum electrode. जेव्हा प्लॅटिनम इलेक्ट्रोड वापरला जातो कॉपर सल्फेटच्या सोल्युशनच्या इलेक्ट्रोलिसिससाठी। आता इकडे बघा हे दोन प्लॅटिनम इलेक्ट्रोड आहेत, कॅथोड इज प्लॅटिनम अँड एनोड इज ऑल्सो प्लॅटिनम अँड कॉपर सल्फेट सोल्युशन इट इज ॲक्ट ॲज अ इलेक्ट्रोलाइट। कॅथोड इज कनेक्टेड टू निगेटिव्ह पोल ऑफ बॅटरी, एनोड इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह पोल ऑफ बॅटरी। कॉपर जो आहे तो कॅथोडला डिपॉझिट होणार आहे आणि ॲनोडला ऑक्सिजन गॅस इव्हॉल्व होणार आहे। हे MCQ साठी हे विचारलं जातं। इलेक्ट्रोलिसिस ऑफ कॉपर सल्फेट सोल्युशन युजिंग प्लॅटिनम इलेक्ट्रोड, कॅथोडला कॉपर डिपॉझिट होईल आणि ॲनोडला ऑक्सिजन गॅस इव्हॉल्व होणार आहे, हे इम्पॉर्टंट आहे या MCQ मध्ये। त्याच्यानंतर पुढे आणखी एक MCQ याच्यामध्ये येतो, ब्ल्यू कलर ऑफ कॉपर सल्फेट बिकम फेंट अँड फायनली टर्न्स टू कलरलेस आफ्टर इलेक्ट्रोलिसिस। इलेक्ट्रोलिसिस संपल्यानंतर H2SO4 तयार होतो, म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड तयार होतं जे कलरलेस असतं। म्हणून ब्ल्यू कलरचं सोल्युशन जे असतं सुरुवातीला कॉपर सल्फेटचं ते इलेक्ट्रोलिसिस झाल्यानंतर कलरलेस होतं। दिस इज द रिझन बिकॉज ऑफ फॉर्मेशन ऑफ H2SO4। तर हे पण एक MCQ येऊ शकतो। त्याच्यानंतर इलेक्ट्रोलिसिस ऑफ NaCl युजिंग ग्राफाइट इलेक्ट्रोड हे फारसं कधी विचारलेलं नाही आहे। त्याच्यानंतर इलेक्ट्रोलिसिस ऑफ कॉपर सल्फेट सोल्युशन युजिंग कॉपर इलेक्ट्रोड हे पण बऱ्याचदा विचारलं जातं। इकडे बघा परत कॉपर सल्फेटचं सोल्युशन आहे, पण इलेक्ट्रोड जे आहे आधीच्या याच्यात प्लॅटिनमचे होते, आता दोन्ही जे आहेत ते कॉपरचे, कॉपर कॅथोड, कॉपर ॲनोड। आता इथे जेव्हा कॉपरचा ॲनोड असतो तर तिथे कुठलाही ॲनायन न जाता कॉपर ॲनोड डिझॉल्व होतो। कॉपर ॲनोड डिझॉल्व झाल्यानंतर जे कॉपर आयन्स आहेत ते कॅथोडकडे जातात आणि कॉपर सल्फेटच्या सोल्युशनमधले आयन्स पण कॅथोडकडे जातात, असं कॉपर जे आहे ते कॅथोडला डिपॉझिट होतं। दिस इज द मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोलिसिस ऑफ कॉपर सल्फेट सोल्युशन युजिंग कॉपर इलेक्ट्रोड। त्याच्यानंतर याचा जो नेट रिझल्ट आहे, नेट रिझल्टमध्ये बघा कॉपर मेटल इज डिपॉझिटेड ॲट कॅथोड अँड साईज ऑफ ॲनोड डिक्रीजेस, कारण ॲनोड डिझॉल्व होतो म्हणून त्याची साईज जी असते ती डिक्रीज होते। नाउ ॲप्लिकेशन्स ऑफ इलेक्ट्रोलिसिस, फर्स्ट ॲप्लिकेशन इज इलेक्ट्रोप्लेटिंग। इलेक्ट्रोप्लेटिंग मीन्स व्हॉट? कोटिंग ऑफ सुपेरियर मेटल ऑन इन्फेरियर मेटल। जो सुपेरियर मेटल असेल त्याचं कोटिंग असणार आहे इन्फेरियर मेटलवर, दॅट इज नोन बाय पासिंग इलेक्ट्रिक करंट, इट इज नोन ॲज इलेक्ट्रोप्लेटिंग। आता ते जे आर्टिकल असेल सिल्वर कोटिंग ऑन आयर्न स्पून हे एक एक्झाम्पल खूप वेळा येतं। आर्टिकल टू बी इलेक्ट्रोप्लेटेड इज फर्स्ट क्लीन बाय युजिंग अल्कली ॲसिड अँड फायनली विथ वॉटर। आधी ते क्लीन करून घ्यायचं ज्या आर्टिकलवर तुम्हाला कोटिंग करायचं मेटलचं, त्याच्यानंतर ते आर्टिकल तुम्ही कॅथोडला कनेक्ट करणार आहे। आर्टिकल इज कनेक्टेड टू कॅथोड, देन प्युअर सिल्वर रॉड इज ॲक्ट ॲज ॲनोड। तुम्हाला सिल्वरचं कोटिंग करायचं असेल तर सिल्वर रॉड जो आहे तो ॲनोड म्हणून ॲक्ट करणार। बोथ कॅथोड अँड ॲनोड आर इमर्स इन पोटॅशियम अर्जेंटोसायनाइड सोल्युशन। हे आहे पोटॅशियम अर्जेंटोसायनाइड सोल्युशन, म्हणजेच तो एक सिल्वरचा सॉल्ट आहे त्याच्यामध्ये ते डिझॉल्व करायचं। आणि त्याच्यानंतर इकडे बघा आयर्न स्पून कनेक्ट केला आहे कॅथोडला, ॲनोड जो आहे तो सिल्वरचा रॉड आहे, पोटॅशियम अर्जेंटोसायनाइड हे सोल्युशन आहे किंवा त्याला इलेक्ट्रोलाइट पण म्हणतात। सिल्वर रॉड डिझॉल्व होणार आणि पोटॅशियम अर्जेंटोसायनाइडमधले Ag+ आयन्स, असे सगळे Ag+ आयन्स जे आहेत ते आयर्न स्पूनवर डिपॉझिट होतील आणि अशा पद्धतीने आयर्न स्पूनला सिल्वरचं कोटिंग होईल। हे आहे इलेक्ट्रोप्लेटिंग। याचा यूज काय आहे किंवा पर्पज जे आहे ते प्रोटेक्शन जे आहे तो मेन त्याचा पर्पज आहे।
त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ॲप्लिकेशनमध्ये इलेक्ट्रो रिफायनिंग दॅट इज प्युरिफिकेशन ऑफ मेटल टू गेट एक्स्ट्रा प्युअर मेटल बाय पासिंग इलेक्ट्रिक करंट. It is known as electrorefining. For example, blister copper contains 3 to 5% impurities. When it is electrorefined, then it is 99.99% pure copper, which is used as electrical conductor. इकडे बघा प्युअर कॉपरचा कॅथोड घेतला आहे. त्याच्यानंतर ब्लिस्टर कॉपर म्हणजे ज्याच्यामध्ये 3 ते 5% इम्प्युरिटीज असणार, तो ॲनोड म्हणून ॲक्ट करतोय. ब्लिस्टर कॉपर डिझॉल्व होणार. त्याच्यानंतर इलेक्ट्रोलाइट जे आहे ते 15% कॉपर सल्फेट सोल्युशन विथ 5 to 10% H2SO4. हे कॉम्पोजिशन खूप वेळा विचारलं जातं. इलेक्ट्रोलाइट इन इलेक्ट्रोरिफायनिंग, कॉम्पोजिशन ऑफ इलेक्ट्रोलाइट इन इलेक्ट्रोरिफायनिंग इज व्हॉट. मग इकडे 15%च्या ऐवजी 20% असेल, 10% असेल, किंवा 5 to 10%च्या ऐवजी 20% असेल, 15 to 20 असेल, 25 to 30 असेल, असे पर्सेंटेज येऊ शकतात. हे कॉम्पोजिशन जे आहे ते इम्पॉर्टंट आहे इलेक्ट्रोलाइटचं. ब्लिस्टर कॉपर डिझॉल्व होणार आणि त्याच्यातले जे कॉपर आयन्स आहेत ते इकडे कॅथोडला डिपॉझिट होतील. तसंच सोल्युशनमधले कॉपर सल्फेटमधले जे कॉपर आयन्स आहेत ते इकडे डिपॉझिट होणार. त्याच्यानंतर ब्लिस्टर कॉपरमध्ये ज्या इम्प्युरिटीज आहेत ते ॲनोड मडच्या फॉर्ममध्ये इकडे टँकच्या बॉटमला कलेक्ट होणार. ॲनोड मडमध्ये जे असणार आहे ते बेसिकली गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम हे मेटल्स ॲनोड मडमध्ये असतात. हा पण MCQ खूप वेळा विचारला जातो. ॲनोड मड कंटेन विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स. त्याच्यामध्ये गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनमपैकी एक ऑप्शन असेल किंवा 3 ऑप्शन्स असण्याची शक्यता आहे. ही आहे तुमची इलेक्ट्रो रिफायनिंग प्रोसेस. अशा पद्धतीने हा सेकंड चॅप्टर जो आहे तो संपलेला आहे. त्याच्यातले हे काही MCQ जे आहेत, सॅम्पल MCQ इथे दिलेले आहेत, त्याचे आन्सर्स पण इथे आहेत. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा चॅप्टर सुरू करणार आहोत. थँक्यू.